नमस्कार मंडळी. आज बघा आपल्याकडे काय बेत आहे. तर मी ना मस्त एक वाटी शेंगदाणे इथे घेतले, थोडंसं खोबरं, हे सगळं ना भाजून घेतलं. याच्यामध्ये ना तीळ टाकली मी चमचाभर, ती पण छान भाजून घेतली, कारण की ना आज एकदम मजेदार रेसिपी आहे आपल्याकडे. आणि इथे एक चमचा बेसन पीठ मी घेतलं, त्याला पण एकदम लालसर रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि आता लगेच हे सगळं भाजलेलं जे आहे ना ते मिक्सर जारमध्ये टाकायचं, बेसन पीठ पण टाकायचं आणि लसूण आणि कोथिंबीर छान वाटून झालं की लगेच त्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ, घरातलं लाल तिखट, हळदी पावडर, किचन किंग मसाला, धना पावडर असं सगळं व्यवस्थित टाकायचं. चवीप्रमाणे छान मिक्स करायचं, मस्त मिक्स करायचं. अजिबात त्याच्या अशा गिठोळ्या राहता कामा नाही, कारण की आज आपण ना एकदम अशी चटपटीत अशी भरलेली टोमॅटोची भाजी बनवणार आहोत. कारण की बघा आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये ना हे असे आंबट, तिखट, गोड हे पदार्थ खायला ना खूपच जास्त टेस्टी लागतात. आणि ही भाजी ना एकच नंबर लागते बरं का. आता बघा मस्त टोमॅटो नाही ह्या पद्धतीने कट करायचे. छान असे कट झाले की आतमध्ये चेक करायचे आधी व्यवस्थित आहे की नाही. मग चेक करून असे कापून घ्यायचे ना. आता हा मसाला जो आहे ना छान गच्च भरायचा आहे आपल्याला, मस्त दाबून दाबून त्याच्यामध्ये टोमॅटोमध्ये भरायचा. आणि तुम्ही जर कधी असे टोमॅटो केले नसेल ना भरलेले, नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा किती छान लागते ही आपली भाजी. इतकी चटपटीत लागते ना. तुम्ही जर नक्की एकदा बनवली ना, खरंच तुम्ही नाव घ्याल, एवढी भारी ही आपली भरलेल्या टोमॅटोची भाजी लागते. आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच याची टेस्ट डबल टिबल छान लागते. मग चपातीसोबत, भाकरीसोबत, म्हणजे भातासोबत सुद्धा ही भाजी खूप जास्त टेस्टी लागते. तर आता बघा इथे कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकायचं, लगेच जिरे, मोहरी, थोडासा हिंग आणि कढीपत्ता असं टाकून ना याची छान इथे मस्त अशी फोडणी द्यायची, कडकडीत फोडणी द्यायची. तर मग आता फोडणी दिली ना, आपले भरलेले टोमॅटो आहे ना मस्त त्याच्यामध्ये छान टाकून द्यायचे. आणि उरलेला मसाला आहे ना तो पण आपल्याला वरतून छान टाकून द्यायचा आहे. आणि मस्त पलटी करून घ्यायचं, थोडंसं असं ना परतून इथे घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळा उरलेला मसाला टाकून दिला मी इथे. आणि थोडंसं याच्यामध्ये ग्लासभर असं पाणी टाकलं आणि मंद आचेवर याला छान आपल्याला शिजून द्यायचं आहे मस्त. झाकण ठेवायचं, वाफे शिजून द्यायचं, परत झाकण काढायचं. असं 2 ते 3 वेळा मी केलं हे. आणि छान इथे शिजले बघा, मस्त चेक केले, हे जवळजवळ ना 70-80% शिजले. मग याच्यामध्ये ना आता हिरव्या मिरच्या असतात ना, मस्त मधून कापा आणि त्या पण टाका, कारण की याच्यामध्ये ह्या मिरच्या सुद्धा शिजलेल्या खूप जास्त छान लागतात. वरतून कोथिंबीर टाका आणि परत स्लो गॅसवरती झाकून ठेवा. इथे बघा आपली चटपटीत अशी भरलेली टोमॅटोची भाजी तयार झाली आहे. आणि तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जेवायला या. आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि किती भारी लागली आहे ना हे मला कमेंट्समध्ये सांगा. बाय.